नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला बघूया. उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत शरद पवार यांच्या निवासस्थानी आता बैठकीला सुरुवात झालेली आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सुद्धा उपस्थित असल्याचं समजतंय. उपराष्ट्रपती पदाच्या मुद्द्यावर आता शिवसेनेची नेमकी काय भूमिका असणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सगळ्या विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात होता आणि या अनुषंगाने शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक जी आहे त्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात या संदर्भातली एक पत्रकार परिषद सुद्धा होणार असल्याचं समजतंय. कदाचित या पत्रकार परिषदेमध्ये उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून उमेदवार दिला जाऊ शकतो की काय असं बोललं जातंय. विरोधकांकडून उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार नेमका कोण असणार याबद्दल सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेची या सगळ्याबाबत नेमकी काय भूमिका असणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण शिवसेनेनं राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला होता. उपराष्ट्रपती पदासाठी शिवसेना अशीच काहीशी भूमिका घेणार का विरोधकांच्या सोबतीनं एखादी भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ते या अनेक बाबींवर भाष्य करतील असं बोललं जात आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीच्या अनुषंगानं विरोधकांची ही एकत्र बैठक सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरू आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा होतीये. शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक सध्या सुरू आहे. काय नेमकी त्याबद्दलची माहिती? महत्त्वाचं म्हणजे या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी, बैठक संपलेली आहे. आणि या बैठकीला जर बघितलं आपण तर काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते, त्यानंतर जयराम रमेश होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार स्वतः उपस्थित होते, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, द्रमुककडून तिरुची शिवा हे जे नेते आहेत ते उपस्थित होते, टीआरएस कडून केशवराव उपस्थित होते, शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते, सीपीएम कडून सीताराम येचुरी उपस्थित होते, राजदकडून एनडी सिंग उपस्थित होते, समाजवादी पक्षाकडून रामगोपाल वर्मा यांच्याशिवाय इतरही नेते उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने एनडीएने आपला उमेदवार जाहीर केलाय त्याच पार्श्वभूमीवरती एक अत्यंत महत्त्वाच्या बघितलं जसं पश्चिम बंगालचे जे राज्यपाल आहेत धनकर यांना एनडीएने उमेदवारी दिली आहे, त्याच पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षांच्या वतीने देखील एक उमेदवारी लवकरात लवकर घोषित व्हावी असा प्रयत्न आहे. आणि त्याच धर्तीवरती आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बोलवली झाली होती. मी त्यांच्या निवासस्थानाबाहेर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की आता थोड्याच वेळात त्याची देखील पत्रकार परिषद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. शरद पवार यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होणार आहे. आपण या पत्रकार परिषदेचे अपडेट सुद्धा सातत्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत. महत्त्वाची बातमी राज्यातली ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 20 किंवा 21 तारखेला होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये हा मंत्रिमंडळाचा विस्तार 20 किंवा 21 तारखेला होणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं समजतंय. अगदी साधेपणानं राजभवनच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. शपथविधीच्या पार्श्वभूमीवर सध्या मंत्र्यांमध्ये 2 मतप्रवाह असल्याचं समोर आलंय. पूरस्थितीमुळे काहींनी हा शपथविधी साधेपणानं व्हावा असं मत व्यक्त केलंय, तर काहींनी हा शपथविधी दिमाखात करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. सोमवार नंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार. पहिल्या टप्प्यात 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधी. राज्यात शिंदे सरकारच्या स्थापनेला जवळपास 2 आठवड्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडलाय. 18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. या मतदानानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 अथवा 20 जुलैला राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते. जे फ्लड एरियामध्ये राहतात त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, हे सगळं करतोय. आम्ही पेट्रोल डिझेलचे भाव दर कमी केले. आम्ही शेतकऱ्यांच्या रेग्युलर कर्ज पेड करणाऱ्या लोकांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय. हे अनेक निर्णय घेतोय आम्ही. आजही निर्णय घेतले.
त्यामुळे निर्णय कुठे थांबलेले नाहीत आणि मंत्रिमंडळ काय लवकरच होईल. खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्यामुळे विरोधकांनी यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका सुरू केली होती. एवढं 165 आमदारांचं पाठबळ त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्तानं मिळालेलं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या करता का घाबरतायत? कुणी यांना थांबवलंय? कुठं घोडं पेंड खातंय? हे पण राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे. मात्र आता लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 25 जुलैपासून सुरू होणार असून त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर या मंत्रिमंडळ विस्ताराला शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. 39 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे राज्यपालांनी मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी देऊ नये असं पत्र शिवसेनेनं राज्यपालांना दिलंय. आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.